धोंडा म्हणजे जावयासाठीचा दिवाळी, दसरा आणि वाढदिवस एकाच वेळी बंपर लॉटरी लागल्यासारखा सोहळा. 3 वर्षातून एकदाच येणाऱ्या या मानपानाच्या पर्वाला आता अवघे 4 दिवस उरले. त्यामुळे सासरवाडीत लगबग सुरू झाली आहे, तर जावयांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा उमटली आहे. तर बहुतांश जावयांना गुदगुल्या होत असल्याचं सार्वत्रिक चित्र आहे. नवीन कपड्यांची खरेदी, खास मेन्यूची आखणी, गोडधोड पदार्थांबरोबर खाटकूट अर्थात नॉनव्हेज जेवणाचा शाही थाट सगळीकडे रंगू लागलाय. जावयांच्या आगमनाची तयारी आणि पाहुणचाराची जय्यत व्यवस्था यामुळे घरात उत्साहाचं वातावरण आहे. काही जावई तर कॅलेंडरवर दिवस मोजत बसले आहेत, तर काहींनी आधीच कपड्यांचा रंग आणि जेवणाचा मेन्यू मनात ठरवून ठेवलाय. 3 वर्ष संयमाने वाट पाहिल्यानंतर येणारा हा जावई गौरव सोहळा असल्याने यंदा मानपानात कुठेही कमतरता राहता कामा नये, अशी सासरकडील मंडळींची धडपड सुरू आहे. अखेर जावई राजा खुश तर सगळे खुश. धोंडा जवळ आला की जावयांची चाल बदलते आणि सासरच्यांची धावपळ वाढते. आता उरलेल्या 4 दिवसात लगबग वाढल्याने माहेरी व सासरी दोन्हीकडे मुलीचा रुतबा वाढल्याने आनंदाचे वातावरण सगळीकडे पसरलं आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.